तर त्याला डायजेस्ट काम करायचं होतं. पुढे गेले आपले लोक. कर्त्याला डायजेस्ट काम करायचं होतं. चला सांगा मला ग्रुप नंबर कोणता होता? ग्रुप नंबर 3 and 4 सांगा. चला ग्रुप नंबर 3 and 4 लवकर लवकर सांगा, फास्ट. आरोही. आरोही सांग लवकर. मला व्यायाम करायचा होता. मला एक्सरसाइज करायचा होता. चला नेक्स्ट पर्सन. अगोदर मराठीचे लिहू सगळे तुमचे ग्रुपचे, नंतर इंग्लिश. नेक्स्ट पर्सन ग्रुप नंबर 3 and 4 बोला. काय? नयन. नयन बोल लवकर. तिला आजी आजोबांना भेटायला जायचे होते. तिला आजी आजोबांना भेटायला जायचे होते. आजी आजोबांना भेटायला पुढचा व्यक्ती तयार रे जायचं होतं. स्पीड वाढवा जरा, आज थोडा स्पीड वाढवा. तिला आजी आजोबांना भेटायला जायचं होतं. स्पीड वाढत नसेल तर स्पीड जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत मेहनत करा. ठीक आहे. फ्री में कुछ नाही आता. चला आणि मी जो लेख पाठवला तो वाचा जरा. लहान वयात तो मुलगा एका कंपनीचा सीईओ झाला. कसं काय झाला असेल बघा. तुम्ही फक्त स्पीड न लिहू शकत नाही का? तर लिहा, प्रॅक्टिस करा. कोशिश करने वालों की हार नहीं होती. कविता वाचा, युट्यूबला आहे. आई वडिलांच्या सानिध्यामध्ये कविता बघा. चला लवकर लवकर बोला. साक्षी. साक्षी बोल लवकर. आम्हाला दिवाळी होता. आम्हाला दिवाळीसाठी किल्ला बनवायचा होता. आम्हाला दिवाळीमध्ये किल्ला बनवायचा. नेक्स्ट पर्सन तयार राहा. अक्षरा. अक्षरा बोल. तिला लॅपटॉप चालवायचा होता. व्हेरी गुड. तिला लॅपटॉप चालवायचा होता. नेक्स्ट पर्सन. आपलं वाक्य तयार ठेवा. आम्हाला आम्ही सांगतो तोपर्यंत तुम्ही तयार राहा. थांबा रे. आम्हाला जत्रेला जायचं होतं. पुढे बोला रे. कोण आहे नेक्स्ट? कोण आहे? कोणीच नाही. सत्यम कदम. सत्यम कदम. गायकवाड सर काय म्हणतो बघा. माईक बंद कर. काय होतं सर? माईक चालू आहे. सत्यम कदम चालू आहे. सत्यम केला बंद. चला चला नेक्स्ट. आम्हाला जत्रेला जायचं होतं. बोला रे. आम्हाला जत्रेला जायचं. पुढे बोला. कुणी आहे का? ओके फाईन. चला सांगा मला ग्रुप नंबर 3 and 4 एवढं सांगा. आणि पुढे ग्रुप नंबर 5 चे वाक्य घेऊ आपण. मला व्यायाम करायचा होता. सगळे म्हणून सांगा. I wanted to exercise. I wanted to exercise or I wanted to do exercise.
नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. नेक्स्ट. हा, तिला आजी आजोबांना भेटायला जायचं होतं. She Come on. wanted to go grandpa and grandma. Wanted to go. भेटायला, to meet. कोण? ग्रॅनी अँड काय? ग्रँडमा. ग्रॅनी अँड ग्रँडमा. ग्रँडमा हा वर्ड वाचलाय मी फर्स्टच्या बुक मध्ये. हा, आम्हाला दिवाळीमध्ये किल्ला बनवायचा होता. कम ऑन. We wanted to make fort for Diwali. We want Make fort. On the occasion of Diwali. Next please. तिला लॅपटॉप चालवायचा होता. कसं होईल सांगा. सी. कम ऑन. She wanted to operate laptop. She wanted to operate laptop. Next please. We wanted to go to Go to. फेअरचं काय स्पेलिंग बघितलं होतं आपण काल? जत्रा. फेअरचं काय स्पेलिंग बघितलं होतं आपण जत्रेचं काल? हा, जत्रेचं काय स्पेलिंग बघितलं होतं? बरोबर आहे, फेअर. हा, लिहा लवकर फोर्थची मुलं. मी फास्ट लिहिलेलं आहे. रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. चला पुढे जाऊ आपण. ग्रुप नंबर 1 and 5. कम ऑन. Durvasudha. एक एक करून सांगा रे. एवढे लोक एकत्र सांगतो तुम्ही. हा, तेजश्री. तेजश्री सांग. पप्पांना क्वेश्चन पेपर काढायचा होता. पप्पांना क्वेश्चन पेपर काढायचा होता. हा, चला बोला. नेक्स्ट कोण आहे? सगळ्यांना चान्स मिळेल. सबको चान्स मिलेगा. बोलो. दुर्वा बोल. झाडाच्या ग्रोथसाठी फवारणी करायची होती. नाही, मला क्लिअर ऐकू आलं नाही. परत बोल. तुला कालच बोललो होतो मी. सिग्नल नाहीये तिथं. हा, पप्पांना झाडाच्या ग्रोथसाठी फवारणी करायची होती. पप्पांना झाडांच्या ग्रोथ साठी फवारणी करायची होती. आता बघा इथं या वाक्यामध्ये एक गोष्ट लपलेली आहे, सायलेंट आहे. ते म्हणजे काय फवारायचं होतं तेच स्पष्ट नाही. ते आपल्या इथं मेन्शन करावं लागेल. कम ऑन. पप्पा, अरे सॉरी, बघू आपण नंतर. एकत्र लिहू. हा, नेक्स्ट बोला रे. पुढं एकदा वाक्य लिहूया बरोबर. हा, ईश्वरी बोल. तिला MSCIT चा कोर्स करायचा होता. ल्या. तिला MSCIT. तिला MSCIT चा कोर्स करायचा होता. हा, नेक्स्ट पर्सन. चला, गर्दी केलेली आहे. या पुढे. स्वरा. स्वरा बोल. आम्हाला 9 वाजता शाळेत जायचं होतं. ल्या. आम्हा सर्वांना 9 वाजता पोहोचायचं होतं, जायचं होतं. पोहोचायचं का जायचं? बरं, ठीक आहे. 9 वाजता शाळेत जायचं होतं. हा, नेक्स्ट प्लीज. हा, सांग. नाव नाही ऐकू आलं मला स्पष्ट. सांग लवकर, वाक्य सांग.
सांग ना. मला पेपर द्यायचा होता. अजिबात ऐकू आलं नाही. पुढं नेक्स्ट पुढचं सांगा रे. नेक्स्ट पर्सन प्लीज. अर्पिता, हा सांग लवकर. तिला उद्या पेपर सोडवायचा होता. तिला उपवास सोडवायचा नाही, सोडायचा होता. चला नेक्स्ट पर्सन. हा हा सांगा. मला भाषण करायचं होतं. काहीतरी आलं बघा ऐकू मला थोडस, त्यावर अंदाज लिहितो. स्वराजला नाव मी अंदाज लिहिलंय. भाषण करायचं होतं. नेक्स्ट पर्सन. आणि कोण राहिले का? ग्रुप नंबर 1 and 5. 1 and 5. एनी मोर? 1 and 5. Any more? Group number 2. सरस सरस बोल. मला UPSC चा क्लास करायचा. मला UPSC फाउंडेशन, आता अगोदर UPSC फाउंडेशन पूर्ण कर. लेक्चर करायचं होतं. कम ऑन. नेक्स्ट पर्सन. ग्रुप नंबर 2. ऐश्वर्या. आईला पूजेसाठी फुलं आणायची होती. एक्सलंट. आईला पूजेसाठी फुलं आणायची होती. लक्षात घ्या. पुढं पुढं. यश एनी मोर? यश बोल लवकर. आम्हाला क्लासमध्ये सॉरी सर क्लासमधील सर्व मुलांना UPSC साठी धारक व्हायचं होतं. UPSC साठी काय? NMMS साठी धारक. आम्हाला क्लासमध्ये चार्ट लावायचे होते. काय म्हणला तू? काय मला माहित नाही. काय बोलला एकदा बोल. अच्छा, UPSC धारक. ते तिकडून मराठीतून आणला का तो शब्द? ईश्वरी देशमुख. काय झालं? काय झालं? तू काय फोन करते, मेसेज करतेस? ईश्वरी काय झालं बोल. कशाला मेसेज केलाय? लवकर सांग, नसं तुला काढून टाकेल लगेच. ईश्वरी मेसेज कशाला केला? लवकर सांग. चुकून गेला ईश्वरी मेसेज काय केला? सर, चुकून गेला होता. चुकून कसा गेला? चुकून काढतो तुला. चुकून मेसेज कसा येईल आपोआपच हात लावल्याशिवाय? टाईप करावं लागतं ना. काय झालं असं टाईप केलं तिला. चला, चुकून मेसेज गेला. किती खोटं बोलता ही लोक. चला पुढं. ओंकार, ओंकार बोल. मला क्लासमध्ये वाक्य सांगायचं होतं. व्हेरी गुड. मला क्लासमध्ये वाक्य सांगायचं होतं. पुढं. नेक्स्ट पर्सन. नेक्स्ट सेंटेन्स. अजय. अजय सांग लवकर. मला मँगो ज्यूस बनवायचा होता. सॉरी. मला मँगो ज्यूस बनवायचा होता. व्हेरी गुड. एक्सलंट सेंटेन्स. मला मँगो ज्यूस बनवायचा होता. व्हेरी नाईस. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. विरेन, वीरेन बोल. मला उद्या लवकर उठायचं होतं. अच्छा, काल का उद्या? उद्या.
उद्या कसं होईल? उठायचंय म्हण ना मग, ते प्रेझेंट मध्ये येईल ना. उद्या लवकर उठायचं होतं, कसं काय होईल? असं होतं का मराठीत? हा, असं कुठं बोलतो आपण? उद्या लवकर उठायचं होतं. बरं ठीक आहे, मला उद्या होऊ शकतं, मला उद्या लवकर उठायचं होतं. अहो सर, मला तर उद्या लवकर उठायचं होतं, पण तुम्ही झोप म्हणताय असं. माझा प्लॅन होता उद्या लवकर उठायचा. ठीक आहे, चालेल, मला उद्या चालेल, उद्या लवकर उठायचं होतं. हा, नेक्स्ट पर्सन. आणि कोण राहिलंय का सांगा? ग्रुप नंबर 2 मधला आणखी कोण राहिलंय का? संपदा, संपदा सांग. तिला भेंडी चिरायची होती. व्हेरी नाईस, क्या बात आहे. तिला भेंडी चिरायची होती. चिरायची होती, तिला भेंडी चिरायची होती. इनफॉर्मल शब्द आहे, मात्र प्रॅक्टिकल शब्द. चला, व्हेरी गुड. तो इनफॉर्मल वर्ड आला तर प्रॅक्टिकलिटी सांगतोय हे वाक्य. चला, व्हेरी नाईस. एनी मोर? सर आदित्य, आदित्य सांग लवकर. आदित्य, त्याला नारळाला पाणी घालायचं होतं. एक्सलंट. त्याला नारळाला पाणी घालायचं होतं. कमॉन, नेक्स्ट पर्सन. कोण राहिलंय का? चला, पोट भरून वाक्य सांगा. बघा आजचा स्पीड किती छान आहे. काय आयडिया केली आपण? अगोदर फक्त मराठी तर मराठीत. नेक्स्ट पर्सन प्लीज. कोणी आहे का नंबर 2 मधलं? चला, कोणी राहिले का? एनीबडी? ज्यांनी सांगितलं नाही त्याला पालकांनी धोपाटी घाला मागून. का सांगितलं नाही म्हणून सांगा त्याला, मारा त्याला काय सांगा. चला, झापूक झुपूक. झालं ना मला ते महाभारत, सांगितलं ना. उद्या माझा लवकर उठायचा प्लॅन होता, परंतु पप्पा म्हणले की झोप आता, उद्या लवकर नको उठू. पप्पाने माझा प्लॅन चौपट केला, असं काहीतरी होऊ शकतं. प्रॅक्टिकल वाक्य. चला, पप्पांना क्वेश्चन पेपर राहिला माझा इथं, पेपर. पप्पांना क्वेश्चन पेपर काढायचा होता. चला सांगा सगळे मिळून. ग्रुप नंबर कोणतं रे? 1 and 5. चला, अरे दोन्ही एकत्र घेतले का? ग्रुप नंबर 1 and 5, तुमची वाक्य सांगा. पप्पा वॉन्टेड टू. काढणे म्हणजे सेट करणे बरं का इथं. सेट क्वेश्चन पेपर. सेट करणे, पेपर सेट करणे, पेपर सेटिंग म्हणतो ना आपण. नेक्स्ट, पप्पांना झाडांच्या ग्रोथ साठी फवारणी करायची होती. कमॉन. ग्रुप नंबर 1 and 5 wanted to स्प्रे. काय करता स्प्रे तुम्ही? काय केमिकल्स, काय म्हणतो आपण? कोण आहे? एनी पर्सन काय स्प्रे करतात सर सांगा? इन्सेक्टिसाइड सर. अच्छा, ग्रोथ साठी इन्सेक्टिसाइड. टॉनिक मध्ये. स्प्रे टॉनिक म्हणून आपण. स्प्रे टॉनिक केमिकल फॉर द ग्रोथ ऑफ द ट्रीज. झाडांच्या ग्रोथ साठी टॉनिक फवारायचं होतं. नेक्स्ट, तिला MSc IT चा कोर्स करायचा होता. कमॉन. She wanted MSc IT. She wanted to do or undergo MSc IT.
कोर्स. ग्रुप नंबर 1 and 5 कंटिन्यू करा. आम्हा सर्वांना 9 वाजता शाळेत जायचं होतं. We We wanted to at 9 o'clock. at 9 a.m. or 9 o'clock. चला ग्रुप नंबर 1 and 5 कंटिन्यू करा. तिला उपवास तोडायचा होता. Come on. ब्रेक द फास्ट म्हणून ब्रेकफास्ट. रात्रभर काहीच खात नाही ना, मग तो फास्ट असतो. सकाळी काय करतो आपण त्याला ब्रेक करतो म्हणून त्याचं नाव काय ब्रेकफास्ट. ब्रेक द फास्ट ब्रेकफास्ट. हा स्वराजला भाषण करायचं होतं. Swaraj Group wanted number. to deliver speech. Very nice. Swaraj wanted to deliver a speech or speech. चला ग्रुप नंबर 2 सांगा. मला UPSC फाउंडेशनचं लेक्चर करायचं होतं. कम ऑन. I wanted to attend lecture of UPSC Foundation. Attend. Very nice. Lecture of UPSC Foundation or UPSC Foundation lecture असंही त्याला म्हणता येईल. आईला पूजेसाठी फुलं आणायची होती. कम ऑन. आई और मम्मी. I wanted to bring flowers for फॉर वर्शिप. हा वर्शिप नाव नाही म्हणून फॉर चालतंय. आम्हाला क्लासमध्ये चार्ट लावायचे होते. सांगा रे. ग्रुप नंबर 2 we wanted लावणे. chart in class. डिस्प्ले करणे. We चार्ट want to display chart in the class. इन द क्लासरूम. मला क्लासमध्ये वाक्य सांगायचं होतं. कम ऑन. I wanted sentences in the class. Very nice. I wanted to tell a sentence. एक वाक्य सांगायचं होतं त्या क्लासमध्ये. इन द क्लास. लोक कमी झाली ना थंडी वाजायला. आता लोक जास्त होती. नेक्स्ट पर्सन प्लीज. मला मँगो ज्यूस बनवायचा होता. सांगा रे. नेक्स्ट नाही सगळे म्हणून सांगा. ग्रुप नंबर 2 I wanted to make Make the or mango prepare. juice. मँगो ज्यूस. व्हेरी नाईस. मला उद्या लवकर उठायचं होतं. कम ऑन. I wanted to wake up Wake up. I wanted to wake up I wanted to wake up tomorrow. समजलं का. उद्या लवकर उठायचं म्हणजे काय किंवा हा माझा प्लॅन होता परंतु तो प्लॅन आता कॅन्सल केला पप्पांनी. कुठे रे बाबा. तर वॉन्टेड टू. अच्छा मला गडबड झाली ना जरा. हात दुखायला लागलो. 5 पासून लिहितोय ना. हा पुढं. हा बोला. लिहिन ना तिथं लवकर. कुठे रे बाळा. मला उद्या लवकर उठायचं होतं. अच्छा अर्ली टुमारो. आय वॉन्टेड टू वेक अप अर्ली टुमारो. करेक्ट है. I wanted to wake up early tomorrow. नेक्स्ट पर्सन. सॉरी नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. सगळे म्हणून सांगा. तिला भेंडी करायची होती. She wanted to cut finger. she Wanted to chop. चॉपिंग म्हणतो आपण त्याला. wanted पुढे to करणे chop बारीक बारीक. She wanted to chop lady's finger. lady's finger.
नेक्स्ट पर्सन प्लीज. सॉरी, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. पर्सन नाही, सगळे मिळून सांगा. He He wanted wanted to take water for coconut tree. water to coconut tree. He wanted Wanted to take water. वॉटर पाणी घालणे. water for हा, coconut he wanted to for coconut tree. वॉटर पाणी घालणे. वॉटर Tree. Coconut tree. कोकोनट ट्री. Coconut tree. हो, व्हेरी गुड, करेक्ट आहे. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट ग्रुप, नेक्स्ट पर्सन. कोणता ग्रुप आहे आता? ग्रुप नंबर 2 झाला. हा, 3 and 4 रिपीट. ग्रुप नंबर 3 and 4. वेदांत. वेदांत, सांग ना वेदांत. मला काल मंदिरात जायचं होतं. मला काल मंदिरात जायचं होतं. आवाज अजिबात येत नाही रे बाळा. तुझ्या घरामध्ये त्या ठिकाणी. मला काल नेक्स्ट पर्सन. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट टाइम. चला नेक्स्ट पर्सन. आरोही. नाही, आरोही सांग. दादाला काल IPL बघायची होती. दादाला काल IPL मॅच बघायची होती. रामकृष्ण हरी. बघायची. अवांतर वाचनाचा पर्याय नाही. अवांतर वाचन केलं पाहिजे माणसाने, त्याशिवाय शांती शक्यच नाही. हा, कम ऑन दादा. Dada wanted to watch IPL match yesterday. IPL मॅच. माझं काय चुकलं का? सिस्टम चुकली. अगोदर मराठीच आपण स्टोअर करू वाक्य, है ना. We will have stock of Marathi sentences first. Come on. 21st. नयन, हा, नयन बोल. तिला घरापुढे झाडे लावायची होती. तिला घरापुढे झाडे लावायची होती. फॉर्मल वाक्य आहे, तिला घरासमोर. परंतु हे इन्फॉर्मल आहे, तिला घरापुढे झाडे लावायची होती. बघा काय जोक आहे. इथं मराठीचे हिंदीचे शिक्षक देखील इंग्लिशचा काही संबंध नसून अटेंड करतात आणि मुलांना काहीच गरज नाही. बघा याचा अर्थ किती आवश्यकता आहे मुलांना. आणि तिकडे पालक मीटिंग मध्ये एक्स्ट्रा क्लास घ्या असा आवाज गुंजत होता. चला नेक्स्ट. यश, बोला, कोण आहे रे? सांग. त्याला शेतात जायचं होतं. एक्सलंट, क्या बात आहे. प्रॅक्टिकल वाक्य. त्याला शेतात जायचं होतं, परंतु उन्हामुळे पप्पा म्हणले घरात बस, हलायचं नाही, भयंकर ऊन आहे. हा, नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. बोला, लवकर बोला. सांगा रे, काय 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 वाक्य. हा, मला पतंग उडवायची होती का? यावर्षी पतंग उडवायला मोकाच नाही मिळाला. खूप इच्छा आहे, उडवू एक दिवस. चला, मला पतंग उडवायचा होता. आणि कोण आहे? ग्रुप नंबर 3 and 4. कम ऑन. झोपले सगळे? जेवण चालू केलं? हा, चला भात खायला सांगा. अक्षरा, अक्षरा सांग. मला बुक रीड करायचं होतं. मला बुक रीड करायचं होतं. नेक्स्ट
पर्सन नेक्स्ट सेंटेन्स. मला तो प्रोजेक्ट लिहायचा होता. हा. एनी मोर? ग्रुप नंबर 3 and 4. हा. मला बुक, अच्छा रीड राहिलं का? रीड करायचं होतं. आता मला भूक लागण्याचा काही संबंध नाही, सांगतो मी. कारण का संध्याकाळ जेवण कडक डाएट चालू केलं मी. कडक संध्याकाळ जेवण सोडलं, काही विषय नाही. जेवणात हा मी रीड चुकलं ना. मला वाटलं बुक करायचं होतं, तिकीट बुक करायचं. नाही नाही, माझ्याकडून चुकलं नाही. चला, मला तो प्रोजेक्ट पुढे बोला रे. एनिमोर? सांग रे दादा, सांग ना, काय नुसतं प्रसाद खायला तो? हा, मला ब्रेकफास्ट ठीक आहे ना, काय असतं नाही. कशाला उगाच बरं, जे आलं ते सांगायचं. मला ब्रेकफास्ट करायचा होता. करायचा होता. आहे कोणी लास्ट वाला, लास्ट सेंटेन्स आहे कोणाकडं? सांग लवकर. याला इंग्लिश बोलायचं होतं. व्हेरी गुड. आम्हा सर्वांना म्हणू आपण. हा, आम्हा सर्वांना इंग्लिश बोलायचं होतं. बर, पालकांना आवाज द्या तोपर्यंत. पालकांच्या कामाचं 4 वाक्य बोलायचे आहे. चला, पालकांना यायला सांगा तोपर्यंत. जेवण झालं असतं, लवकर लवकर यावं ना. हा, तिला घरापुढे झाडं लावायची होती. She wanted to plant tree in front of the house. शी वॉन्टेड टू प्लांट ट्री, नाही ट्रीज आहे ना, झाडे. इन फ्रंट ऑफ, घर फिक्स असल्यामुळे द हाऊस चालेल. होम नाही, होम हे अदृश्य असतं, होम हे वातावरण असतं. घराला घरपण देणारी माणसं, DSK. एक घर, पहिलं घर हाऊस आहे, आणि घरपण हे होम आहे, घरातलं वातावरण. होमली एन्व्हायरमेंट म्हणतात ना, हॉस्टेलचं ऍड असते बघा, होमली एन्व्हायरमेंट. होम अवे फ्रॉम होम. नेक्स्ट, त्याला शेतात जायचं होतं. कमॉन सांगा रे सगळे म्हणून. ग्रुप नंबर कोणता रे? He wanted to go to farm. He wanted to go to farm. क्या बात है? Go to He wanted to go to farm with father. मला पतंग उडवायचा होता. Come on. I wanted to I fly wanted to fly kite. I wanted to fly kite. आणि आपल्या कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये उदाहरण येईल, बाई मी पतंग उडवत होते. कंटिन्युअस पास्ट मध्ये. मला बुक रीड करायचं होतं. I wanted to read book. I wanted to read book. Very nice. मला तो प्रोजेक्ट लिहायचा होता. Come on. I wanted wanted to write project. तो प्रोजेक्ट, द प्रोजेक्ट और दॅट प्रोजेक्ट. मला ब्रेकफास्ट करायचा होता. I wanted to I take wanted breakfast. to take क्या बात breakfast. है, खाने पीने आराम करें, टेक किंवा हॅव. व्हेरी नाईस. आय वॉन्टेड टू टेक और हॅव ब्रेकफास्ट. आय वॉन्टेड टू टेक और हॅव ब्रेकफास्ट. आम्हा सर्वांना इंग्लिश बोलायचं होतं. We all wanted all to We speak all English. wanted to wanted speak English. बर, त्या ज्यांचं राहील ते लिहा. लिहित एक छोटस निवेदन आहे. खूप सुंदर शब्दांचे या ठिकाणी मी शेअरिंग करणार आहे. भारी गोष्टी आहेत. टीचर्स आणि पॅरेंट्स, मी प्रामाणिकपणे सांगतो,
जे लोक हा कोर्स रिपीट करतायत ना त्या लोकांच्या परफॉर्मन्सचे पडसाद इतर विषयात पडल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांचं इंग्लिश मी प्रामाणिकपणे सांगतो त्यांचं इंग्लिश आपल्याला सगळ्यांना हेवा वाटेल एवढं भारी होणार आहे, एवढं भारी होणार आहे, अप्रतिम होणार आहे, अप्रतिम. आणि त्यांना इंग्लिशमुळं त्यांचं लाईफ मध्ये असं वाटणार की बापरे मुझे क्या मिल गया आहे. खूप चांगले काही मुलं माझं लक्ष आहे, काही विद्यार्थी आहेत एवढे प्रामाणिक आहेत, एवढे सिन्सिअर आहेत, एवढे कन्सिस्टंट आहेत, एवढे त्यांची चिकाटी आहे. आपण आज शिकलोच PQ. तो मला अनेक लोकांमध्ये कन्सिस्टन्सी खूप जबरदस्त दिसते आणि त्यामुळे त्यांचं व त्यांच्या पालकांचं खूपच हार्दिक हार्दिक अभिनंदन. खूप चांगलंय हा. म्हणून ते वाक्य परत त्या ठिकाणी ती ओवी येते, कुळी कन्यापुत्र होती जे साथी. तर खूप समर्पक ओवी आहे ती इथं. ही गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला मुद्दा मला सांगायचंय रिडिंगचं वाक्य आलं म्हणून मला आठवलं. लक्षात घ्या, हे तर वाक्य बनवायला येतात, मात्र बोलण्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यांनी कंपल्सरी स्टेट बोर्डचं फर्स्ट बुक, कोणत्याही बोर्ड चालेल, काय अडचण नाही, मात्र स्टेट बोर्डचं असेल तर उत्तम आहे, किंवा कोणतंही चालेल. फर्स्ट क्लास 1चं इंग्लिश बुक घ्यायचं आणि एक पेज कमीत कमी एका दिवशी एक पेज 25 टाइम्स वाचायचं. किती टाइम्स वाचायचं? 25 टाइम्स. आणि असं वाचायचं की ते तुमच्यासारखं जगात कुणीच वाचलं नाही पाहिजे. मग त्यामध्ये काय, गायकवाड सरांची मदत घ्या पाहिजे तर रिडिंग मध्ये ते एक्सपर्ट आहेत. मराठीच्या माध्यमातून त्यांना इंग्लिश कसं वाचायचे सांगू शकता तुम्ही. कॉमाचा वापर कसा करायचा, विरामचिन्ह असतील किंवा एक्सक्लेमेशन मार्क असेल त्या मार्क्सचा वापर कसा करायचा, कुठं थांबायचं, किती थांबायचं, कसा पॉज घ्यायचा, या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर ग्रॅमॅटिकल थिंग्सचा यूज करून ते पेज एवढं एक्सलंट पद्धतीने वाचायचं. एक पेज किती वेळा वाचायचं? 25 टाइम्स. आणि तुम्ही स्वतः रेकॉर्ड करून बघा. फर्स्ट टाइमचं रिडिंग रेकॉर्ड करून बघा आणि 25th टाइमचं रेकॉर्ड करून बघा. तुम्हाला 100% फरक जाणवेल. जर तेवढ्यावरून तुमचं पोट नाही भरलं, जोपर्यंत ते पेज तुम्ही जगातील सगळ्या रीडरपेक्षा चांगलं वाचू शकत नाही तोपर्यंत ते पेज वाचत राहायचं. 50 वेळा लागू द्या, काही फरक पडत नाही. मोठं पेज असेल तर 5 करा, अर्ध पेज 25 टाइम्स वाचा, परत अर्ध पेज जर एखाद्या पेज मध्ये जास्त मजकूर असेल तर. समजतंय का? कोण कोण पळून चाललं? पळून जाऊ नका, प्रसाद मिळाल्याशिवाय जायचं नाही. ठीक आहे, एक गोष्ट झाली. बरं सर, बोलता येण्यासाठी काय करायचं? पालकांना लक्षात घ्या, बोलता येण्यासाठी त्याला इंग्लिश कार्टूनचा एक प्रोग्राम दाखवायचा. लक्षात घ्या, सगळे लक्षात घ्या. इंग्लिश कार्टूनचा एक प्रोग्राम, फॉर एक्झाम्पल सिंपल समोसा, अशा प्रकारचं एक 5 मिनिटांची क्लिप ही किमान 8 वेळेस दाखवायची आहे. भलेही हा प्रोग्राम तुम्ही एक्झामच्या नंतर चालू करू शकता किंवा संडेला हा प्रोग्राम घ्या. आणि जोपर्यंत तुमच्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे, तुम्हाला जवळ राहायचं आहे. ज्यांना जवळ राहायला जमत नाही त्यांनी करू नका, बिलकुल एक्सक्यूज नाही, काहीच होणार नाही. तर मग आम्हाला जमत नाही, नका जमू देऊ, मी काय करणार? प्रगती होणार नाही. मग जर मुलाला मोबाईल देऊन गेल तर मी इतर गोष्टींना आम्ही शाळेच्या वतीनं कोणीही जबाबदार असणार नाही. ठीक आहे, समजून घ्या. कारण का काय ज्या गोष्टी वाईट पद्धतीनं चालल्या होत्या त्याच्यामुळे आपण मध्यंतरी क्लास बंद केले होते ऑनलाईनचे, कारण का मुलं त्याचा मोबाईलचा दुरुपयोग करायला लागली होती. ठीक आहे, म्हणून जोपर्यंत तुम्ही समोर आहात तोपर्यंतच मुलाच्या हातात मोबाईल असला पाहिजे. फाईन. दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा तुम्हाला मौका मिळतोय त्या पद्धतीचं वाक्य वापरण्याचा, तेव्हा ते वाक्य तुम्ही वापरण्याचा जास्तीत जास्त वेळा प्रयत्न करा. असं केलं तर तुमच्या बोलण्यामध्ये सुधारणा होईल. आणि याची प्रचिती तुम्ही बघितलं, मला असं वाटतं कोणीतरी तिकडं स्कूलला एक दोन आय डोंट रिमेंबर राईट नाव, आय नॉट एबल टू रिकॉल दॅट, कोणतरी इंग्लिशमध्ये भाषण केलं होतं म्हणे. सो दॅट त्याचा कशाचा परिणाम येतो तर याबद्दल रिडिंग कन्सिस्टंट पाहिजे तुमचं. आणि जेव्हा जेव्हा मौका मिळतो तेव्हा ऍटलिस्ट मनातल्या मनात बोलण्याचा प्रयत्न करा आणि जिथं शक्य तिथं एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करा. मनातल्या मनात म्हणजे काय? तुम्ही विचार करताय, बसमध्ये बसलाय, येताना जाताना तुम्ही काहीतरी विचार करताय, जे वाक्य विचार करताय ज्या वाक्य विचारात येत आहे ते वाक्य जर तुम्हाला इंग्लिशमध्ये येत असेल तर ते मराठीत विचार केल्यानंतर त्याचा इंग्लिशमध्ये देखील विचार करा. याला म्हणतात थिंकिंग इन इंग्लिश. जे काय विचार करता ते इंग्लिशमध्ये थिंक करण्याचा प्रयत्न करा.
या जर गोष्टी केल्या तर तुमचं स्पोकन हे अल्टिमेट, अतिउत्कृष्ट, अल्टिमेटचा अर्थ काय झाला? अतिउत्कृष्ट, सुपरलेटिव्ह होऊन जाईल. फाईन, अतिउत्तम. सो या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या काटेकोरपणे या गोष्टींचं पालन करा. तुमचं इंग्लिश हे एक्सलंट होईल अनडाऊटेडली, निशंकपणे. अनडाऊटेडलीचा अर्थ काय? निशंकपणे, कुठलीही शंका न बाळगता. ऑल राईट, झालं का लिहून सगळ्यांचं? फोरची मुलं स्पेसिफिकली येस सर. झालं लिहून? बरं, काल किती सेंटेन्स दिले होते आपण? काल किती सेंटेन्स दिले होते? हा, किती लिहिले सांगा ना, जे होते ना ते प्लस हे आणि होमवर्क जे झालं ते उद्या हिशोब करू आणि उद्या सेट करू आपण. चला, रिपीट वन्स आणि सेम होमवर्क इज टू बी कंटिन्यूड. ठीक आहे, सेम होमवर्क. समजलं का होमवर्क सगळ्यांना? डिड यू अंडरस्टँड? इथं लिहिला बघा मी. रिपीट वन्स, सेल्फ 25. 7th अँड अबोव्ह साठी आहे रिपीट वन्स, सेल्फ 35 सेंटेन्सेस. एवढं होऊन देखील आपण लवकरच संपवतोय. ओके, गोरे सर, अरे गोरे सर गेले का? गोरे सर आहे का? गेले आज स्पीड न घेतलं तरी गेले. तेजस्वी आहे का? आता लेफ्ट झाले. ऑल राईट, शॅल वी हॅव पॉज? ऑल ऑफ यू, शॅल वी हॅव पॉज? Yes sir, we will have pause. Yes, sir, we will have pause. Today is my lecture, sir. Today's Thank you so much for your compliment. Bye bye. Sir, bye. Yes, sir. Bye, bye, sir.